ओ दोनों क्या म्हणतो मी पहा, ओ दोनों रोती थी, ओ दोनों रोती थी क्योंकि उनके पाय वाकडे थे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा तुमच्या लाडक्या केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन या टॉपिकचे PYQs पाहत आहोत। नक्कीच तुम्हाला मागचे दोन्ही व्हिडिओ आवडलेच असतील। आता त्याच सोल्युशन टॉपिकचे पुढचे काही इम्पॉर्टंट PYQs आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, अगदी 5 आणि 10 क्वेश्चन जर आपण त्याचे व्हिडिओ पाहिले तर आपलं जे कन्फर्मेशन आहे म्हणजे फॉर्म्युला पॅकिंग आहे की एंट्रन्ससाठी सोल्युशन टॉपिकमधून कशा पद्धतीने न्यूमेरिकल्स येणार आहेत हे आपण पॅक नाही करू शकत 5 आणि 10 क्वेश्चन्समध्ये। किमान ॲटलिस्ट 50 क्वेश्चन्स तुम्हाला कळले पाहिजेत एखाद्या टॉपिकचे की कशा पद्धतीने तो CET किंवा नीट किंवा JEEला विचारला जातो। तर चला मग बघूया आपण सोल्युशनचा पार्ट 3। पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी स्क्रीनवरती आहे, तुम्ही पाहू शकता। पुढचा एक PYQ या टॉपिकचा, कॅल्क्युलेट द मोलार मास। पहा काय विचारलेलं आहे, मोलार मास विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट व्हेन 1 ग्रॅम ऑफ इट म्हणजे W2 दिलेला आहे, 1 ग्रॅम ऑफ इट इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्वंट। सॉल्वंटचं मास असतं विद्यार्थी मित्रांनो W1। मी डेटा लिहित चाललो आहे कारण मागील व्हिडिओपेक्षा आता तुम्हाला न्यूमेरिकल सोडवण्याचं स्किल येत आहे, परंतु त्याच्यामध्ये स्पीड पण आली पाहिजे ना, हो की नाही। कसा सोडवायचा, फॉर्म्युला कोणता ठेवायचा, याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असते न्यूमेरिकल्समध्ये, तर त्याच्यासाठी स्पीड आली पाहिजे कारण अवघ्या 56 सेकंदात आपल्याला एक न्यूमेरिकल अटेम्प्ट करायचा असतो। सो W1 इथंच लिहिलं मी, डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉईंट बाय। हे पहा, फ्रीजिंग पॉईंट डिक्रीज होतो म्हणजे हे काय असेल लक्षात घ्या, डेल्टा TF असेल। कितीनं कमी झाला ते पण दिलेलं आहे आणि त्यासाठीची KF व्हॅल्यू दिलेली। परत एकदा बघा, M विचारलाय, W2 दिलाय, W1 दिलाय, डेल्टा TF दिलाय, KF दिलाय। सो हा जो न्यूमेरिकल आहे तो कुठल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीशी कोरिलेट करतो, तर ते आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, हो की नाही। आणि याच्यासाठी त्यांनी काय विचारलंय तर मोलार मास विचारलंय म्हणजेच M2 विचारलेलं आहे। सो M2 बरोबर तुम्हाला मागील व्हिडिओमध्येच मी याची फॉर्म्युला ट्रिक सांगितली होती की कबीरच्या वाईफने, कोणत्या सेकंड वाईफने त्याला किती वेळा हाका मारल्या, 1000 वेळा, तरी पण त्याने ऐकलं नाही म्हणून तिने त्याला, आता जर समजा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असतं तर टब म्हटलं होतं, इथं आपण तुफानी वॉश केला, किती वेळा, एकदा। सो फॉर्म्युला या पद्धतीने पाठ होऊ शकतो, दॅट इज द एक्सलंट ट्रिक। कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्ता जर आपण ॲज इट इज पाठ करायला गेलो तर त्या लक्षात राहतात, परंतु नंतर त्या विसरून जातात, म्हणून कुठेतरी एक छोटीशी ट्रिक आपण लावणं गरजेचं होतं, म्हणून फॉर्म्युला ट्रिक तुम्हाला दिली होती। आता सिम्पली तुम्हाला व्हॅल्यूज ठेवायच्यात। पहा 1000 ला 1000 घेऊयात, KB व्हॅल्यू, आता KB च्या ऐवजी काय ठेवायचं इथं ते पण लक्षात घ्या, माझ्याकडून ती मिस्टेक झालेली आहे की KB च्या ऐवजी इथं काय असलं पाहिजे होतं, KF पाहिजे होतं, बाकी फॉर्म्युला सेम असेल। KF खाली तर आपण डेल्टा TF घेतलाय। सो KF किती दिलेला आहे, 1.2 दिलेला आहे, इंटू W2, पहा W2 किती आहे, 1 ग्रॅम आहे, 1 ग्रॅम डिवायडेड बाय डेल्टा TF तुमच्याकडे 1.2 आहे मित्रांनो, हो की नाही। सो डेल्टा TF, इट्स माय मिस्टेक, डेल्टा TF ची व्हॅल्यू दुसरी आहे, डेल्टा TF ची व्हॅल्यू पलीकडे दिली आहे, किती दिली आहे पहा, डेल्टा TF, हे पहा डेल्टा TF ची व्हॅल्यू 0.2 आहे। सो 0.2 आणि राहिला कोण, W1 आहे 100 ग्रॅम्स। सो समजून घ्या याचा आन्सर काय येऊ शकतं, चेक करू शकता तुम्ही। अजून काय काय गोष्टी दिलेल्या आहेत पहा, जर तुम्ही याचा विचार केला तर हे 1.2 आहे आणि 0.2 आहे, सो सरळ सरळ याला 12 कन्सिडर करा, याला 2 कन्सिडर करा, बेक बे बेस खूम 12, हो की नाही, 0 0 गेट्स कॅन्सल्ड, 10 गुणिले 6 किती येतं मित्रांनो, 60 ग्रॅम्स पर मोल। सो 60 हे याचं उत्तर येतं M2चं। किती सिंपल न्यूमेरिकल होता पहा, कुठल्याही प्रकारचं लॉग कॅल्क्युलेशन याला लागत नाही, फक्त तुमचं डोकं शांत ठेवा, कूल माइंडने न्यूमेरिकल सोडवा। तुम्हाला माहित आहे जे मुलं IITची एक्झाम JEE ॲडव्हान्स क्रॅक करतात हे सगळे कूल माइंडेड लोक असतात, गडबड अजिबात नको। सुरुवातीच्या काळामध्ये न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करताना सगळ्यात मोठी
जर कोणती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर सुरुवातीला स्पीड नाही लागत पण ॲक्युरेसी लागते. स्पीड नंतर नंतर येते. जसं की आपण इथं उत्तर काढलेलं आहे, थोडंसं फास्ट चाललेलं आपण. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स ऑन कंप्लीट डिसोसिएशन एक्झिबिट्स मॅक्सिमम इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणते. आता लक्षात घ्या मित्रांनो, मॅक्सिमम इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणजे ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी लक्षात ठेवा. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर हे आपल्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यापैकी ही एक आहे. मग आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मित्रांनो डिपेंड असते नंबर ऑफ पार्टिकल्सवर. कशावर डिपेंड असते? नंबर ऑफ पार्टिकल्स. हाऊ टू सॉल्व दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स? कॉमन क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा सीईटी मध्ये विचारला जातो. नीट लक्षपूर्वक बघा आणि ज्यांना कॉन्फिडन्स नाहीये त्यांनी नोटबुक घेऊन बसा म्हटलेलं मी. प्लेन जर तुम्ही असंच व्हिडिओ बघितला तर काही गोष्टी लक्षात नाही राहणार. सो नोटबुक घेऊन बसा. पहा, आपल्याला जे काही इलेक्ट्रोलाइट दिलेत त्याचा अगोदर डिसोसिएशन करून घ्या. KCl किती दिलाय? 0.1 दिलाय. डिसोसिएट केल्यानंतर हा देईल K प्लस Cl मायनस. दोन्हीचे 1 मोल्स असतील कारण सॉल्ट तसा आहे. सो याचा 0.1 आणि याचा 0.1. तुम्ही विचार करा, ह्या दोघांची बेरीज केली तर हे किती येत आहे? 0.2 येत आहे. सो नंबर ऑफ पार्टिकल्स 0.2 मोल्समध्ये आलेत. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला कोण आहे? NaCl. याला पण डिसोसिएट करूया आपण. Na प्लस Cl मायनस. इथं पण एकच पार्टिकल आहेत. सो हा किती दिला होता? 0.05. हा किती झाला मग? 0.05 प्लस 0.05. समजून घ्या, हा किती झाला मग? 0.10. त्यानंतर तिसरा आहे BaCl2. याचं डिसोसिएशन कसं होईल मित्रांनो? तर बॅरियम हा सेकंड ग्रुप कॅटायन आहे Ba2 प्लस आणि क्लोरीन बघा इथं किती आहेत? 2 आहेत. सो ट्वाइस Cl मायनस लिहावं लागेल. आता समजून घ्या, याचं जे कॉन्सन्ट्रेशन दिलं होतं ते 0.1 दिलं होतं, हो की नाही? सो हा 0.1 असेल, परंतु हा 2 × 0.1 असेल. समजून घ्या, 2 × 0.1 म्हणजे किती? 0.2, हो की नाही? सो 0.1 प्लस 0.2 हे किती येतं बाळांनो? 0.1 प्लस 0.2 किती येतं? 0.3 येतं. सो तिसरा झाला. चौथा आहे आपला मॅग्नेशियम सल्फेट MgSO4. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.1. डिसोसिएट करा Mg2 प्लस SO4 2 मायनस. आता हे जेवढा आहे तेवढाच हे आला 0.1 प्लस 0.1 म्हणजेच 0.2 आला. येस ऑर नो? आता नीट ऑब्झर्व करायचं, आपल्याकडे क्लायमॅक्स आलेला आहे की काय विचारलंय त्याकडे लक्ष द्या. पहिल्याचं किती आलं? 0.2. दुसऱ्याचं किती आलंय? 0.1. तिसऱ्याचं किती आलंय? 0.3 आणि चौथ्याचं किती आलंय? 0.2. सो 0.2, 0.1, 0.3, 0.2. BaCl2चा सगळ्यात जास्त नंबर ऑफ पार्टिकल्स दिसतात. नंबर ऑफ मोल्स तुम्ही इथे चेक करा. 0.3 हा नंबर या 4 मध्ये जे मी सर्कल केलेले त्याच्यातला सगळ्यात हायेस्ट नंबर आहे. सो आपलं जे ऑप्शन असेल मॅक्सिमम इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट त्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स बॅरियम क्लोराईडचे जास्त येत आहेत, म्हणून याचं उत्तर हे असेल. आणि हा क्वेश्चन बऱ्याच सीईटीला विचारला गेलेला आहे. अशाच टाईपचे इलेक्ट्रोलाइट तुम्हाला देतात. सो ज्यांना हा क्वेश्चन समजलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका की यस सर आम्हाला समजलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. मी कधीही लक्ष देत नाही की किती कमेंट्स येत आहेत, काय होत आहे, परंतु मी माझं काम इमानदारीनं करत आहे. आणि मला अपेक्षा आहे की जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडतंय, तुम्हाला टीचिंग माझं आवडतंय, तर तुम्ही एक लाईक करायला आणि तुमच्या 2 मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला काहीच हरकत नाही. चलो बघूया आपण पुढचा क्वेश्चन. पहा, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट. परत एकदा मोलार मास ऑफ सोल्यूट काढा म्हणतंय, म्हणजे M2 काढा म्हणतंय, हो की नाही? बरं, M2 काढायचा आहे, काढूयात. वेन 4 grams ऑफ हीट म्हणजे W2 दिलाय, डिझॉल्व्ड इन 1 dm³ व्हॉल्यूम दिलाय, सॉल्व्हंट हॅज ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 2 atm, पाय तुम्हाला दिलेला आहे, ॲट 300 केल्विन, टी तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, आणि आर ची व्हॅल्यू तुम्हाला देखील दिलेली आहे. म्हणजे हा जो न्यूमेरिकल आहे तो आपला जो शेवटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ऑस्मोटिक प्रेशर त्याच्याशी रिलेटेड आहे, हो की नाही? सो ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याकडे काय होता मित्रांनो? ओरिजिनल फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू CRT. C means concentration, R means constant and the T is temperature. Concentration can be written as N by V RT.
or the same can be written as number of moles W2 upon M2 RT number of moles divided by volume असतं, तर हे घेतलं आपण व्हॉल्यूम, दिस इज पाय. पण आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर नाही विचारलेला, आपल्याला काय विचारलेले, मोलार मास विचारले. सो रिअरेंज द फॉर्म्युला. M2 ला इकडे घ्या, पायला इकडे घ्या. M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन W2 RT अपॉन पाय इकडे आला पाय V. सो मित्रांनो, हा देखील एक फॉर्म्युला आहे आणि याच्यावर फिक्स क्वेश्चन्स येतात. मग याला सुद्धा एखादा न्यूमॉनिक तर पाहिजेच, एखादी ट्रिक तर पाहिजेच. मी याला खूप सिंपल बनवलेलं आहे आणि पहा, मी जे पण न्यूमॉनिक्स बनवतो ते एन्जॉय करत असतो. मी याला सरळ सरळ वाचतो की ओ दोनों, काय म्हणतोय मी पहा, ओ दोनों रोती थी, ओ दोनों रोती थी क्योंकि उनके पाय वाकड़े थे. वो दोनों रोती थी क्योंकि उनके पाय वाकड़े थे. संपला विषय. लक्षात राहिलं पाहिजे. आता तुम्ही हे फक्त वाक्य पाठ करा. वो दोनों रोती थी क्योंकि उनके पाय वाकड़े थे. मोलार मास इन टर्म्स ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. तुम्हाला सांगतो मी, 12वी झाली, इंजिनिअरिंग फर्स्ट इयर सेकंड इयरला गेलात तरी पण तुमच्या हे न्यूमॉनिक लक्षात राहणार आहे. वो दोनों क्यों रोती थी क्योंकि उनके पाय वाकड़े थे, पाय भी. यस ऑर नो? यस. गेट इट. चलो, आता आपल्याला फक्त व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. व्हॅल्यू ठेवा. W2 दिलेलं आहे पहा 4 ग्रॅम्स इंटू R 0.082, हो की नाही. टी आणि टेम्परेचर 300 केल्विन डिवायडेड बाय पाय. ऑस्मोटिक प्रेशर किती दिलाय ऑस्मोटिक प्रेशर 2 दिलाय 2 इंटू व्हॉल्यूम, हे पाहिजे इथं व्हॉल्यूम दिलाय 1. आता मला सांगा कुठे लॉगची गरज लागते इथं. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला प्रत्येक वेळी तेच सांगतोय की न्यूमेरिकल्समध्ये काही गोष्टी जर स्पीडअप करायच्या असतील, जसं की हा कॉन्स्टंट आणि हे टेम्परेचर जनरली 300च देतात, तर ह्या दोघांचा गुणाकार तुम्हाला पाठच करून ठेवावा लागेल. 24.6 लक्षात ठेवा, म्हणजे डबल करायची गरज नाही हो. 24.6 आलं. आता हे 2 आहे, कॅन्सलेशन करून टाका. 2 1 जा 2, 2 2 जा 4, हो की नाही. राहिलं काय मग 24.6 गुणिले 2 पहा, 24 2 48, पण पुढे 6 आहे. 48च्या थोडंसं पुढचं उत्तर, बेसखो 12, बेचोक 8 आणि 1 9, बेदोनी 4, 49.2 हे आपलं उत्तर पाहिजे. 49.2 ऑप्शन ए मध्येच आहे. सो खूप सिंपल कॅल्क्युलेशन अशा न्यूमेरिकल्समध्ये असतात. फक्त गरज आहे तुमच्या कन्सिस्टन्सी. सो न थकता प्रॅक्टिस करत राहणं. आपल्याकडे वेळ फार कमी राहिला मित्रांनो. आणि आणखी एक गोष्ट, यावर्षीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची संधी चालून आली आहे, ती म्हणजे 2दा CET होते. एप्रिल महिन्यात पण CET देता येते आणि मे महिन्यामध्ये परत CET देता येते. त्यामुळे तुम्हाला रिपीट करायची गरज पडणार नाही आणि स्वामी सर ते तुम्हाला करू पण नाही देणार, कारण याच वर्षी सिलेक्शन तुमचं होणार आहे. फक्त आपल्या व्हिडिओजला कम्प्लिटली बघत राहा, कारण इथं कुठलाही टाइमपास नाही आहे मित्रांनो. 100% प्युअर नॉलेज आहे, जे की तुमचं केमिस्ट्री मराठामधून टॉपच्या लेवलला नेऊन ठेवणार आहे. केमिस्ट्रीमध्ये 100% मिळवून देण्याचे चान्सेस मी तुम्हाला देतोय. फक्त तुम्हाला दिलेलं काम तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. लेट्स मूव ऑन. पुढचा एक क्वेश्चन बघूया. पहा, कॅल्क्युलेट डेल्टा TF. काय विचारलंय? डेल्टा TF काढा म्हणतंय. ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ 0.01 मोलार मोलॅलिटी दिली आहे. ऍसिड इफ वेंट ऑफ फॅक्टर मित्रांनो I पण तुम्हाला दिलेला आहे. KF त्याच्यासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे, हो की नाही. सो लक्षात घ्या, तुम्हाला डेल्टा TF काढायचा आहे. कॅल्क्युलेट बनतंय, क्वेश्चन मार्क देऊन ठेवतो. माहिती काय काय त्याच्यासाठी, मोलॅलिटी दिलेले आहे 0.01 मोलार. त्याच्यानंतर वेंट ऑफ फॅक्टर I तो पण दिलेला आहे 1.1. KF तो पण दिलेला आहे. KF इज गिवन, इट इज 1.86. युनिट लिहित बसत नाही, वेळ कमी आहे आपल्याकडे. नाव लेट्स मूव ऑन टू द फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला या डेटाला तुम्हाला कम्पेअर करता येऊ शकतो पहा. जर डेल्टा TF काढायचा इलेक्ट्रोलाइटसाठी तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे I इंटू KF इंटू M. सिंपल, काही सुद्धा डोकेदुखीची गरज नाही आपल्याला. ठेवा व्हॅल्यूज. वेंट ऑफ फॅक्टर आहे 1.1, KF आहे 1.86, मोलॅलिटी आहे तुमची 0.01, हो की नाही मित्रांनो. सो उत्तर काय येईल बघा. आता थोड्या वेळासाठी डेसिमल पॉईंट आपण नेग्लेक्ट करूया. 11 1 11, 1 2 3, हो की नाही.
3 डेसिमल पॉईंट डावीकडे घ्या. सो 11च्या इकडे घेतला आपण 1 2 आणि 3 1 2 3 हे किती आलं मग 0.011. हो हे किती येणार मग आता ह्या दोघांचा गुणाकार तर केला आपण राहिलं किती 1.86. याने याला मल्टिप्लाय करा. परत एकदा डेसिमल पॉईंटचा विचार करू नका डायरेक्ट गुणाकार करूयात. 11 × 66 11 × 88 88 आणि 6 किती होतात 89 आणि 4 9 आले. 11 1 11 11 आणि 9 किती 20 ओके नाही. सो डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर द्यायचा 1 2 3 4 5 1 2 3 4 म्हणजे अजून एक 0 द्यावं लागेल पॉईंट. सो आपलं उत्तर येते पहा 0.02046. असं कुठं आहे का पहा 0.020 पर्यंतच यांना पाहिजे. आपलं काम आणखी सोपं झालं 0.020 ऑप्शन बी मध्ये आहे. सो खूप सिंपल कॅल्क्युलेशन्सचे हे न्यूमेरिकल्स आहेत आणि जे की मागच्या CETला आलेले. लेट्स मूव ऑन. What is the relation between the vapor pressure of solution, vapor pressure of solvent and its mole fraction in the solution? So simple Raoult's law वरचा क्वेश्चन आहे की वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणताय हे जे की P1 असतं. वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट हे P1 0 असतं हो की नाही. अँड इट्स मोल फ्रॅक्शन ते असतं x1. सो सिम्पलेस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा राऊल्स लॉचा P1 = P10 × x1 हो की नाही. कुठं आहे कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता या ऑप्शनमध्ये ते आहे. सो हा एक थेरॉटिकल क्वेश्चन होता. खूप सिंपल साधा सरळ क्वेश्चन होता मित्रांनो. मला वाटतं की हे क्वेश्चन्स तुम्हाला समजत आहेत आणि जर खरंच हे क्वेश्चन्स तुम्हाला आवडत आहेत समजत आहेत आणि तुम्हाला कॉन्फिडन्स वाढत चालला असेल तर नक्कीच आपल्या सोल्युशनच्या या PYQचा पार्ट 4 देखील तुमची वाट पाहतोय. सो स्टे ट्यून्ड फॉर आवर प्लेलिस्ट. भेटूया पार्ट 4 मध्ये. थँक्यू.